आय थिंक स्क्रीन शेअर पण होते. ओके, सो व्हॉट वी आर लुकिंग ॲट, की माझ्याकडे एक एक्झिस्टिंग, म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ हे एक्झिस्ट, म्हणजे ऑब्जेक्ट होल्ड करतो, म्हणजे डेटाबेस हा ऑब्जेक्ट होल्ड करतो किंवा नाही करत, त्याच्या हिशोबाने माझा ड्रॉप रन व्हायला पाहिजे. ओके, विदाउट गिव्हिंग मी अन एरर. सो ड्रॉप टेबल इफ एक्झिस्ट हा कीवर्ड आहे. ओके, सो लेट अस ट्राय दॅट. व्हॉट वी वर सीइंग इज की माझ्या, सी, लाईन नंबर 18 जी आहे, दिस इज हायलाइटेड, दिस इज द लेटेस्ट रन. ओके, दिस वॉज माय लेटेस्ट रन केलाय, तिथे मी ड्रॉप केलं ऑलरेडी, आणि मी आता पुन्हा ड्रॉप विथ इफ एक्झिस्ट रन करते. ठीक आहे, जर तुम्ही नोट केला, इफ यू हॅव नोटिस्ड, नाव इट इज नॉट गिव्हिंग मी अन एरर. सी, एरर नाही देते. what it is showing ki this command ran successfully but zero rows affected and one warning is an unknown table. म्हणजे काय की तो टेबल एक्झिस्ट करत नव्हता, बट दॅट कमांड रॅन सक्सेसफुली. दिस इज नॉट अन एरर, दिस इज जस्ट अन वॉर्निंग. ओके, सो दिस इज व्हेरी युजफुल कमांड. ठीक आहे, म्हणजे आता सपोज क्रिएट टेबल मध्ये पण, आता हा आपण काय केला, मल्टिपल टाइम्स जर क्रिएट टेबल रन केला, तर काय झालं, आपल्याला एरर आउट देणार. बरं, तो काय म्हणणार नेक्स्ट रन मध्ये की दिस दिस वॉज ऑलरेडी देअर. सो व्हॉट आय हॅव टू यूज, इफ नॉट एक्झिस्ट क्रिएट टेबल, इफ नॉट एक्झिस्ट लोकेशन, म्हणजे तेव्हाच क्रिएट करा टेबल वेन वेन इट डझंट एक्झिस्ट. ओके, सो दिस इज व्हेरी, इफ एक्झिस्ट वॉज अन व्हेरी युजफुल कीवर्ड. ओके, इट विल नॉट गिव्ह एन एरर. आता हे कधी इम्पॉर्टंट आहे, वेन यू आर रायटिंग युअर एसक्यूएल इन द फॉर्म ऑफ स्क्रिप्ट. ओके, जर सपोज एका स्क्रिप्ट मध्ये एसक्यूएल लिहित आहे, ओके, म्हणजे त्याच्यात क्रिएट केलाय, देन यू आर डुईंग ड्रॉप, यू आर डुईंग सम इन्सर्ट ऑपरेशन्स. बरोबर ना, एसक्यूएल स्क्रिप्ट मध्ये काय काय असतं, एका फाईलमध्ये डॉट सिक्वेल ची स्क्रिप्ट, एका फाईलमध्ये ती सिक्वेल स्टोर्ड असते, लिस्ट ऑफ स्टेटमेंट स्टोर्ड असतात, आणि यू रन इट फ्रॉम फ्रॉम सीएमडी कमांड लाईन. मग ते काय करतो, तो वन बाय वन तुमचं कमांड्स एक्झिक्यूट करणार. जर सपोज एका ड्रॉप मध्ये वाईल यू आर एक्झिक्युटिंग दिस एसक्यूएल, तिथे एक दुसरा एक युजर बसलाय. ठीक आहे, त्याने काय केलं, ही इज युझिंग दिस माय सिक्वेल, माय सिक्वेलचं हे वर्कबेंच यूज करतोय. त्याने काय केलं, ही वॉज डुईंग सेम टाइम वर त्या लोकेशन मध्ये काहीतरी अपडेट केलं, आणि त्याने हा ऑब्जेक्टच ड्रॉप केला, बिकॉज ही वॉन्ट्स टू डू सम अनालिसिस युझिंग न्यू स्ट्रक्चर. ठीक आहे, ह्याने इथे ड्रॉप केला, अँड नाव यू आर ऍट दिस लोकेशन, ऍट दिस फेज ऑफ युअर स्क्रिप्ट वेर यू आर ट्राइंग टू ड्रॉप द लोकेशन, बट दिस इज ऑलरेडी ड्रॉप्ड बाय समवन एल्स. बरोबर, ह्या वेळेस काय होईल, तुमची स्क्रिप्ट इथे रन, एरर आउट होईल. ओके, अँड यू विल सी एन एरर इन द कमांड प्रॉम्प्ट. ठीक आहे, इन द प्रोडक्शन रेडी एन्व्हायरमेंट, दिस इज समथिंग वी हॅव टू अवॉइड, और वी हॅव टू मिनिमाइज द एररिंग आउट सिनारियोज. ठीक आहे, आणि हे अवॉइड करायला दिस हेल्प्स अ लॉट इफ एक्झिस्ट. ठीक आहे, म्हणजे जर त्याच वेळेला जर एरर न देता माझं स्क्रिप्ट जर एक्झिक्यूट करायचं असेल, तर मी काय लिहिलं असतं इथे, ड्रॉप टेबल इफ एक्झिस्ट. ओके, टेबल नेम इथे जरी ह्याने ड्रॉप केला, तरी माझा तो ड्रॉप टेबल इफ एक्झिस्ट काय करणार, फक्त मला वॉर्निंग प्रिंट करणार, आणि तो नेक्स्ट कमांड कडे जाणार. करेक्ट, इट विल नॉट एरर आउट माय स्क्रिप्ट, इट विल रन माय स्क्रिप्ट स्मूथली. मग लॉग मध्ये काय प्रिंट झालंयच्या वरून मग तुम्ही यू कॅन डिसाइड की काय काय माझे प्रॉब्लेम्स आहेत, स्क्रिप्ट एक्झिक्यूट झाले की नाही. बरोबर, बरोबर, बट इट विल नॉट एरर आउट, अँड इट विल रन स्मूथली. तर दिस इज अन इम्पॉर्टंट, म्हणजे प्रोडक्शन रेडी जर कोड लिहायचं असेल, तर दिस इज अन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. ओके, ह्याच्यात काय कोणाला क्वेश्चन आहे? ओके, आता ड्रॉपचा सिनारिओ बघताना व्हॉट वी सॉ इज, ओके, सो वी मला आर एक सेइंग. कल्पना होत का? हा, चंद्रकांत. हा, जेव्हा एखादं टेबल म्हणजे डाटा आला आहे, तेव्हा आपण ड्रॉप यूज करतो फॉर इन्सर्शन द एनी स्पेसिफिक कॉलम. हम्म. Suppose in case the table has the data, हम्म. so I want to insert the any column. So then what should I do?
So see, insert मध्ये then if you want to insert data in the column, then insert command say we have variations that you can select the specific column and insert data into it, and rest of the columns will get null values. We'll get there when we start introducing inserts, altering altering the table or inserting some commands. We'll get there. But currently drop will entirely drop the table. No matter if you have data, if you have empty data, or you have no data at all. Okay. Okay. So it doesn't matter. Even if your data size is of 1 GB, let's say you have a table with size of 1 gig. Okay, 1 GB of data is there. But if you'll run, as soon as you run drop table on that drop table command on that table, your data is wiped out. Okay. ओके सो सी आपण जसं मी म्हणाले की आपण ड्रॉपचा सिनारिओ बघितला. ओके तर व्हॉट आय एम सेइंग इज रेड फ्लॅग कधी आहे वेन वी हॅव अ रेड फ्लॅग ऑन ड्रॉप इज वेन वी have a data in a table. So drop will what it is gonna do, it is gonna wipe out entire, it will wipe out entire data. ठीक है. So this is lost, this is permanent damage. Okay, this is permanent loss आहे. ओके पण ड्रॉप इज युजफुल इन द कुठल्या सिनारिओज मध्ये युजफुल आहे की जेव्हा तुम्हाला क्लिनिंग करायचंय, क्लिनिंग ऑपरेशन करायचंय बरोबर ना, की आता सपोज जसं मी म्हणाले की देर आर मल्टिपल युजर्स विच आर ऍक्सेसिंग द सेम डेटाबेस. ठीक आहे, मल्टिपल युजर्स आहेत जो सेम डेटाबेस ऍक्सेस करतायत, सेम लोकेशन टेबल ऍक्सेस करतायत. मग त्यांनी काय केलं, आपण काय करतो टेस्टिंगसाठी मी प्राज 1 प्राज 2 काही डेटाबेसची टेबलची नावं दिली आहेत. ओके, त्या केसमध्ये दॅट इज अन रिडंडंट डेटा राईट, इट इज अननेसेसरीली होल्डिंग अ स्पेस इन युअर इन द मेमरी. सो इन दॅट केस व्हॉट विल डू इज यू विल यूज ड्रॉप. ठीक आहे, त्या केस म्हणजे ड्रॉप वाईटच आहे असं नाही, ड्रॉपचं यूज कुठे आहे जेव्हा क्लिनिंग अप करायचंय एंटायर. सो दॅट इज वेअर इट इज युजफुल. पण रेड फ्लॅग कधी आहे की जेव्हा तुमचा तो डेटा आहे दॅट इज गेटिंग यूज, डेटा इज प्रॉड रेडी or is getting used by people, then it is a red flag for drop. मग ह्या केसमध्ये सॉरी फॉर दॅट. सो हां, सो व्हॉट आय वॉज सेइंग इज की ड्रॉप जेव्हा कम्प्लीट डेटा ड्रॉप करायचा इरेस्पेक्टिव्ह ऑफ युजर आहे की नाही, तेव्हा कधी येते ते सिनारिओ जेव्हा क्लिनिंग अप ऍक्टिव्हिटी करायची आहे. ओके, देर आर टेबल्स विच आर क्रिएटेड रिडंडंट नॉट यूज, तेव्हा क्लिनिंग अप ड्रॉप ब्लाइंडली यू कॅन डू द ड्रॉप. पण रेड फ्लॅग कधी आहे जेव्हा तुमच्या डेटाचा युजर्स आहेत, डेटा इज गेटिंग युज, त्यावेळेला यू हॅव टू फॉलो 2 स्टेप अप्रोच. वन इज सी, हा 2 स्टेप अप्रोच असं नाहीये की इट इज कंपनी स्टँडर्ड, इट वेरीज फ्रॉम फ्रॉम प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट. सो सम प्रोजेक्ट माइट हॅव त्यांच्याकडे ऑलरेडी बॅकअपची स्क्रिप्ट रेडी असेल. सो वेन दे आर रनिंग द ड्रॉप दे माइट बी रनिंग अ बॅकअप बिफोर दॅट. तर त्यांच्याकडे ऑलरेडी यु नो तसं काही इन्फॉर्मेशन, तसं काही डॅमेज कंट्रोल असेल. But even if someone is telling you to drop and he or she is not giving you any instruction, you have to explicitly mention that I will take a backup, आणि बॅकअपचं नाव कसं देतात, टेबल नेम आणि अंडरस्कोर कुठल्या डेटला, तर 17/07/26 ह्या डेटला मी बॅकअप क्रिएट केलाय. तर आय विल गिव्ह माय टेबल नेम विथ दिस डेटाज अँड बॅकअप, आणि देन
ड्रॉप द मेन टेबल. आणि जर मेन टेबलमध्ये दुसरं काही इन्फॉर्मेशन काय म्हणतात इन्सर्ट करायचं आहे तर यू विल इन्सर्ट रेकॉर्ड्स इन टू द मेन टेबल. बरोबर. आणि मग ह्या टेबलचं काय, आता आपण सगळ्या गोष्टी काय करतोय, स्पेस सेव्हिंग, स्पेस युटिलायझेशनच्या आपण गोष्टी करतो, राईट. वी आर डुईंग द क्लीन अप टू रियुटिलाइज द स्पेस. मग ह्याचं काय करायचं, ह्याचं काय मेन्शन करायचं, 30 डेज. 30 डेजचा 30 डेजचा बफर घ्यायचा. म्हणजे 30 डेज मध्ये जर कोणी कोणी ह्या नवीन टेबलमध्ये जर काय कोणी इश्यूज नाही रेज केले, then within the 30 days you are going to drop this backup as well. Okay, so fourth step will be drop backup after 30 days. Okay, and you are sorted. So this is with drop. आता सी, आता मी इनिशियल स्टेटमेंट पासून माझं हे म्हणणं आहे काय की जर डेटा असेल, डेटा इज देअर, then you have to consult the data consumers. Consult data consumers. If they are using that data, then only you will drop. Okay. तर हे खूप काय म्हणतात, हे खूप डिपेंडंट ऑपरेशन झालं, राईट. हाऊ विल आय नो की कोण आहे डेटा कन्झ्युमर्स. मग मला कुठल्या तरी दुसऱ्या टीमला रीच आउट करायला लागणार की हु ऑल आर युजर्स, गिव्ह मी लिस्ट ऑफ युजर्स हू हॅव द परमिशन टू ऍक्सेस दिस टेबल. मग प्रत्येक युजरला जाऊन भेटायचं वगैरे वगैरे. इन्स्टेड ऑफ दॅट डू वी हॅव अन ऑल्टरनेटिव्ह? येस वी डू. ओके. जर डेटा असेल आणि आपल्याला त्याचा स्कीमा बदलायचा असेल, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर चेंज करायचं असेल, तर what we have is alter. बट म्हणजे ही यूज केस काय झालंय की डेटा इज देअर बट हॅव टू चेंज, हॅव टू ऍड ऑर रिमूव्ह कॉलम करायचंय मला. तर व्हॉट, देअर इज अन ऑप्शन ऑफ ऑल्टर. ठीक आहे, पूर्ण इन्फॉर्मेशन आहे काय करायचं ऑल्टर, काय ऍड करायचं, काय काय ड्रॉप करायचंय. सो दिस इज अन ऑप्शन. ओके. आर यू विथ मी टिल नाव? ठीक आहे. आता सी I'll go into आता टेक्निकल हे खूप झाला. I'll go into more of an theoretical पार्ट ऑफ इट. ठीक आहे. आता एसक्यूएल मध्ये ना, वेन यू सी, तुम्ही काही बुक्स रीड केले असतील आपल्या इंजिनिअरिंग मध्ये वगैरे, तर एसक्यूएल मध्ये डीडीएल, ठीक आहे, एसक्यूएलच्या कमांडला जर कॅटेगराईज करायचं असेल तर यू कॅटेगराईज डीडीएल, डीएमएल अँड देन विथ डीसीएल. ओके. आता डीडीएलचा काय आहे फुल फॉर्म? डीडीएल म्हणजे इट स्टँड फॉर डेटा डेफिनेशन लँग्वेज. ओके. दिस इज व्हॉट डेटा अँड दिस इज मॅनिप्युलेशन अँड दिस इज व्हॉट डेटा कंट्रोल. ओके. तर आतापर्यंत जे आपण बघितलेत ना, जे आपण कमांड्स बघतोय, they are all related to data definition. Why definition? Because we are defining the table, we are defining the system, we are defining the table, we are defining the database, name of the databases. Okay. And we are altering something on the table or in the databases. So those all fall under the definition language. So काय बघितलं आपण, create is your data definition language. Okay. Drop is your data definition language. ठीक आहे. क्रिएट मध्ये मग क्रिएट टेबल झालं, क्रिएट डेटाबेस झालं, बट द क्रिएट विल फॉल अंडर द डेफिनेशन. देन ऑल्टर इज युअर डेटा डेफिनेशन लँग्वेज. म्हणजे ज्या कमांड्स आर चेंजिंग द स्टेट ऑफ युअर ऑब्जेक्ट, सो दोज आर द डेफिनेशन लँग्वेज. ओके. we haven't
seen any manipulation language आणि control commands आणि manipulation commands. So I am not listing it right now here. But DDL ज्या commands आपण आता बघतोय are these. Okay. Any doubt? Anything? ठीक आहे. उद्या आपण we will touch upon the inserts. What are inserts? Okay. And inserts, as it is manipulating my data, it will come under the DML. Okay, but we'll see that today. Sorry, we'll see that tomorrow, because insert has many variations. ठीक आहे, म्हणजे insert uh, uh, into a table, म्हणजे जसं complete record insert करायचं असेल तर काय करायचं. So there are different techniques to it. So we'll see that tomorrow. आत्ताच्या लेक्चर मध्ये नाही कव्हर होणार. Okay, and we'll take the same example. ठीक है, location where I want to put in all my notes into the table. So we'll use the same table structure for our inserts. Okay, but जर तुम्हाला तुमची काय लिस्ट क्रिएट करायची असेल तर you can create your groceries database, or you can create your groceries table and do an insert. किंवा जर तुम्ही if you're a fan of movies, okay, then you can create your movies database and you can create various tables which will hold movie information in it. Okay, and then we'll see how do we insert, how do we give default values to some of the columns. Okay, आणि काय इम्पोज करायचं असेल, हे रूल्स इम्पोज करायचे असेल तर हाऊ विल बी इम्पोज, तर ते दॅट विल सी टुमॉरो. ओके, काही डाऊट्स आहेत?